लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सर्क्युलर कन्व्होल्यूशन यूज करून आपण लिनियर कन्व्होल्यूशन कसं कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, लिनियर कन्व्होल्यूशन हे महत्त्वाचं का आहे? कारण की एखादा जर आपण सिस्टम घेतली आणि तिला इनपुट असेल एक्स ऑफ एन आणि इम्पल्स रिस्पॉन्स सिस्टमचा असेल एच ऑफ एन, तर आउटपुट त्याचं लिनियर कन्व्होल्यूशनच्या फॉर्ममध्ये आपण घेतो. ओके, त्यामुळं आपल्याला सर्क्युलर कन्व्होल्यूशनचं आउटपुट जे आहे ते महत्त्वाचं नाही आहे. सो आपल्यासाठी सिस्टीमचं फिल्टर्ड आउटपुट किंवा जे कॉन्व्होल्यूशन म्हणतो आपण ज्याला, ते आउटपुट महत्त्वाचं आहे. तर आता इथे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की लेंथ जर इनपुट सिक्वेन्सची खूप जास्त असेल, प्रॅक्टिकली आपण एखादा सिग्नल रेकॉर्ड करत असतो आणि सायमल्टेनियसली तो प्रोसेस करायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी तेव्हा त्या कंडिशनमध्ये इनपुट सिक्वेन्सची लेंथ ही खूप जास्त लॉंग असते. तर अशा वेळेस आपण कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला आउटपुट, तर ते लिनियर कन्व्होल्यूशन आहे. आणि लिनियर कन्व्होल्यूशन आपल्याला एवढ्या लॉंग सिक्वेन्ससाठी पटकन कॅल्क्युलेट करता येणार नाही किंवा कॉम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त असेल. कारण की आपल्याला जर सर्क्युलर कन्व्होल्यूशन यूज करून किंवा झिरो पॅडिंग करून जर आपल्याला एकदाच त्या सिक्वेन्सची आउटपुट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, तर तुम्हाला खूप जास्त मोठ्या मॅट्रिसेस घ्याव्या लागतील. तर इथे आज आपण पाहणार आहोत की आपण इनपुट सिक्वेन्स जो खूप लॉंग सिक्वेन्स आहे त्याला आपण छोट्या छोट्या ब्लॉक्समध्ये डिवाइड करून सर्क्युलर कन्व्होल्यूशनचाच वापर करून इझियर मेथडने आपण लिनियर कन्व्होल्यूशन कसं कॅल्क्युलेट करायचं. तर हे जे आहे आपण इनपुट सिक्वेन्स ब्रेक करतो आहे ब्लॉक्समध्ये, तर त्याला आपण म्हणतो ब्लॉक कन्व्होल्यूशन. हे कशासाठी वापरतात? फिल्टरिंग ऑफ लॉंग डेटा सिक्वेन्सेस युजिंग DFT. याला ब्लॉक कन्व्होल्यूशन किंवा ब्लॉक प्रोसेसिंग म्हणतात. ओके, याच्या दोन मेथड आहेत, ओव्हरलॅप अँड ॲड मेथड आणि ओव्हरलॅप अँड सेव्ह मेथड. ओके, या दोन मेथड आपण बघणार आहोत आणि आपण हे समजून घेणार आहोत. एक एक्झाम्पल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये इनपुट सिक्वेन्स आहे एक्स ऑफ एन आणि सिस्टीमचा इम्पल्स रिस्पॉन्स आहे एच ऑफ एन, आणि आपल्याला आउटपुट कन्व्होल्यूशन जे लिनियर कन्व्होल्यूशन आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आपण पहिल्यांदा बघूयात की हा इनपुट सिक्वेन्स आपण ब्लॉकमध्ये कसा डिवाइड करायचा. तर आपण पहिली मेथड घेऊया, ओव्हरलॅप अँड सेव्ह मेथड. सो याच्यामध्ये आपल्याला ब्लॉक लेंथ डिसाइड करायची आहे. पहिल्यांदा एक ब्लॉक लेंथ डिसाइड करून घेऊयात. डिसाइड करूया आपण ब्लॉक लेंथ, आणि झिरो पॅडिंग आपल्याला प्रत्येक ब्लॉकला करावं लागणार आहे. झिरो पॅडिंग किंवा प्रिव्हियस सिक्वेन्समधले आपल्याला सॅम्पल घ्यायचे आहेत. ते ह्याची लेंथ आहे की आपण म्हणूया लेंथ ऑफ एच, LH. लेंथ ऑफ सिक्वेन्स H इज इक्वल टू M कन्सिडर करूया. M आहे या केसमध्ये 3, तर आपल्याला M-1 नंबर घ्यायचा आहे. ओके, 2. मग ब्लॉक आपल्याला जो तयार करायचा आहे कन्व्होल्यूशनसाठी, सर्क्युलर कन्व्होल्यूशनसाठी सिक्वेन्सची जी लेंथ असणार आहे, फायनल लेंथ, ही लेंथ आहे, हिला आपण ॲज्युम करूया L प्लस M-1. म्हणजे प्रत्येक ब्लॉक जो आहे तो फॉर्म करणार आहे आपण 5 सॅम्पल्सचा. सो हा ब्लॉक कसा तयार करायचा हे आपण बघूयात. सो एक्सला ब्रेक करूयात आपण, X1N. ओके, X1 ऑफ N मध्ये सुरुवातीला आपल्याला 2 सॅम्पल घ्यायचे, कारण की M-1 2 आहे. सो हे M-1 सॅम्पल्स 0 0 घ्यायचे आहेत.
m-1 सॅम्पल्स 0 0 आहेत. त्याच्या पुढे आपल्याला आपण जो ब्लॉक लेंथ डिसाइड केलेला आहे तेवढे सॅम्पल घ्यायचे. 3 - 1 0. हा एक ब्लॉक कंप्लीट झाला. x2 ऑफ n. आता इथे प्रिव्हियस m-1 सॅम्पल घ्यायचे आहेत जे ह्या केसमध्ये आहेत -1 आणि 0. हे काय आहेत? प्रिव्हियस ब्लॉक सॅम्पल्स. पुढचे नवीन 3 सॅम्पल घ्यायचे. 1 3 2. अजून लेंथ संपलेली नाही तोपर्यंत आपल्याला ब्लॉक्स घेत जायचं आहे. आता प्रिव्हियस सॅम्पल्स आहेत 3 2 0 1 2. अजून लेंथ संपलेली नाही सो नवीन सॅम्पल घ्यायचे. हे येतील प्रिव्हियस 2 सॅम्पल्स 1 2. आता पुढच्या ब्लॉकमध्ये 1, बट आपल्याला सिमिलर लेंथ पाहिजे प्रत्येक वेळेस सो आपण 5 सॅम्पल घेणार आहोत. ओके. सो हे झाले सिक्वेन्सेस ज्यांचा आपल्याला सर्क्युलर कॉन्व्होल्युशन परफॉर्म करायचं आहे h ऑफ n बरोबर. सो h ऑफ n सुद्धा आपल्याला इथे लेंथ इक्वल करून घ्यावी लागेल कारण की सर्क्युलर कॉन्व्होल्युशन करायचं आहे. ह्याची ओरिजिनल लेंथ आहे 3. मग आपल्याला 2 झिरोज ॲड करावे लागतील. ओके. सर्क्युलर कॉन्व्होल्युशन परफॉर्म करायचं आहे x1 ऑफ n चं h ऑफ n बरोबर. सो y1 ऑफ n इज इक्वल टू x1 ऑफ n सर्क्युलरली कन्व्हॉल्व्ड विथ h ऑफ n. सो मॅट्रिक्स मेथडने आपण फाइंड आउट करूया. सर्क्युलर मॅट्रिक्स तयार करायचे या सिक्वेन्सचे 0 0 3 - 1 0 0 0 0 3 - 1 -1 0 0 0 3 3 - 1 0 0 0. नेक्स्ट 0 3 - 1 0 0. याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला h ऑफ n 1 1 1 0 0. y1 ऑफ n येईल आपला या केसमध्ये 3 सॅम्पल्स रेकॉर्ड करायचे. 0 3 3 - 1 2 and this -1. Sorry, this is 2. Sample is 2. Okay, so we'll write y1 here. -1 0 3 2 2. Okay, now similarly we'll find y2 y3 and y4 of n. Okay, y2 of n is equal to x2 is -1 0 1 3 and 2. Sorry, this is, you have to write the formula first. Circularly convolved with h of n. So we'll form a circular matrix of this -1 0 1 3 2 2 - 1 0 1 and 3 3 2 - 1 0 1 1 3 2 - 1 0 and 0 1 3 2 - 1 and h of n 1 1 1
0 0. Okay, so this is equal to 5 minus 1, that is equal to 4. This is equal to 1. This is equal to 0. This is equal to 4 and 6. Okay, so we'll write it here. The sequence 4 1 0 4 and 6. Y3 of n is equal to x3 of n, circularly convolved with h of n. Circular matrix of x3n 3 2 0 1 2 3 2 0 1 2 2 0 1 1 2 3 2 0 0 1 2 3 2 2 0 1 2 3 is convolved with 1 1 1 0 0. So we'll see it is 6, again it is 7 5 3 and again 3. 6 7 5 3 3. So we'll write it here 6 7 5 3 3. Okay, now finally calculate y4 of n. Y4 of n is equal to x4 of n convolved with, circularly convolved with h of n. Now see x4 1 2 1 0 0 1 2 1 0 0 0 1 2 1 0 0 0 1 2 1 1 0 0 1 2 2 1 0 0 1 h of n in column format. So this is equal to 1. I'll write it like this: 1 3 4 3 1. Okay, so I'll write it here: 1 3 4 3 1. Okay, now we have got all y1 y2 y3 आणि y4. आता या मेथडमध्ये आपल्याला पहिले m-1 सॅम्पल्स आहेत, हे डिस्कार्ड करायचे आहेत आणि जे उरलेले सॅम्पल्स आहेत ते सगळे आपल्याला सेव्ह करायचे आहेत. म्हणून या मेथडला आपण ओव्हरलॅप अँड सेव्ह असं म्हणतो. ओके, हे कारण की हे करप्ट सॅम्पल आहेत म्हणून ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की करप्ट सॅम्पल्स कसे असतात, सर्क्युलर शिफ्टमुळे लास्टचे काही सॅम्पल फर्स्टच्या काही सॅम्पल बरोबर येऊन मिक्सअप होतात, ॲडिशन होते. दॅट्स वाय हे करप्ट सॅम्पल आहेत, ते आपल्याला नको आहे तिथे. ओके, मग आपल्याला फायनली y ऑफ n जो सर्क्युलर कन्व्होल्युशन आहे x ऑफ n आणि h ऑफ n चा, तो या प्रकारे मिळणार आहे. आपल्याला पहिल्यांदा दोन सॅम्पल काढून टाकायचे, हे y1 ऑफ 0 y1 ऑफ 1. सो y1 ऑफ 2 3 4 आपल्याला घ्यायचे आहेत. y1 ऑफ 2 y1 ऑफ 3 y1 ऑफ 4. ह्याच्यामधले सुद्धा आपल्याला पहिले दोन सोडून द्यायचे. हे कोणते आहेत, किती सॅम्पल आहेत हे आपण लीव्ह करतोय, ते m-1 सॅम्पल्स म्हणजेच आपले दोन सॅम्पल आहेत या केसमध्ये. y2 ऑफ 2 y2 ऑफ 3 आणि y2 ऑफ 4.
नंतर y3 मधले सुद्धा 0, y3 ऑफ 1 नको, y3 ऑफ 2, y3 ऑफ 3, y3 ऑफ 4, अगेन y4 ऑफ 2, y4 ऑफ 3, y4 ऑफ 4 एवढे सॅम्पल घ्यायचे. आपण फायनल आउटपुट लिहून काढूया. 3 2 2 0 4 6 5 3 3 and 4 3 1. ओके, सो हे आहे आपलं सर्क्युलर कॉन्व्होल्युशनचं आउटपुट y ऑफ n. ओके, नेक्स्ट मेथड आहे ओव्हरलॅप अँड ॲड मेथड. ओके, सो सेम एक्झाम्पल आपण ओव्हरलॅप अँड ॲड मेथडनी सॉल्व करूया. सो ही आहे आपली सेकंड मेथड फॉर ब्लॉक कॉन्व्होल्युशन. सो याच्यामध्ये ब्लॉक तयार करण्याची मेथड थोडीशी वेगळी आहे. ओके, सो ब्लॉक लेंथ इज इक्वल टू 3. एल आपण अज्युम केलेला आहे. m-1 आपलं सेम आहे, दॅट इज 3 - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे सिक्वेन्सची लेंथ जो आपल्याला सर्क्युलर कॉन्व्होल्युशन करताना वापरायचा आहे त्याची लेंथ येईल L प्लस m मायनस 1. ही किती येईल आपली 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. म्हणजे लेंथ 5चाच ब्लॉक तयार करायचा आहे, पण त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. x1 ऑफ n याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्लॉक लेंथ एवढे सॅम्पल पहिले घ्यायचे आहेत. 3 - 1 0. आता झिरोज पॅड करायचे. m-1 zeros. ओके, x2 ऑफ n याच्यामध्ये दुसरे 3 सॅम्पल घ्यायचे. आता पुढचे 1 3 2 0 0. x3 ऑफ n इज इक्वल टू 0 1 2 0 0. x4 ऑफ n आता लास्टला आपला 1 राहिलेला आहे. 1 0 0 आणि हे 2 झिरोज पॅड केलेले जे आहेत ते. आता सर्क्युलर कॉन्व्होल्युशन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. h ऑफ n 1 1 1 0 0. ओके, सो इथे आपण लिहून घेऊयात y1 ऑफ n इज इक्वल टू x1 ऑफ n सर्क्युलरली कन्व्हॉल्व्ड विथ h ऑफ n. कॅल्क्युलेट करूया आपण. फर्स्ट आहे सिक्वेन्स 3 - 1 0 0 0 0 3 - 1 0 0 0 0 3 - 1 0 0 0 0 3 - 1 -1 0 0 0 and 3 1 1 1 0 0. this is 0. सो हा येईल. पहिले 3 सॅम्पल आपल्याला कन्सिडर करावे लागतील. 3 2 2 -1 and 0. ओके, सो इथे आपण लिहित जाऊयात सिक्वेन्स. y1 of n is equal to 3 2 2 - 1 0. y2 of n is equal to x2 of n circularly convolved with h of n. x2 1 3 2 0 0 1 3 2 0 0 0 1 3 2 0 0 0 1 3 2 2
0 0 1 3. Oh sorry, last column is remaining still. 0 0 1 1 1 1 0 0. फायनल आउटपुट लिहूया, त्याचं काय येईल? 1 4. This is 6, this is 5 and this is 2. सो इथे आपण लिहून टाकूयात हा सिक्वेन्स. x2 ची आता आपल्याला गरज नाही. y2 ऑफ n 1 4 6 5 and 2. ओके. y3 of n x3 n circularly convolved with h of n that's equal to circulant matrix फॉर्म करिए. 0 1 2 0 0 0 0 1 2 0 0 0 0 1 2 2 0 0 0 1 1 2 and 3 times 0 1 1 0 0. 0 1 3 3 2. ओके. y3 ऑफ n सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. y3 ऑफ n 0 1 3 3 2. आता आपल्याला y4 कॅल्क्युलेट करायचं. y4 of n x4 of n circularly convolved with h of n 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 1 1 1 0 0. So here 1 1 1 0 0. Okay. y4 of n is equal to 1 1 1 0 0. आता ही मेथड आहे ओव्हरलॅप अँड ॲड मेथड. हे जे फायनल आउटपुट आलेले आहेत ब्लॉक्सचे सर्क्युलर कॉन्व्होल्युशन जे आलेले आहे याला एका विशिष्ट प्रकारे आपल्याला ॲड करायचं आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याला लास्ट m-1 सॅम्पल पहिल्या ह्याचे असतील ते दुसऱ्या सिक्वेन्सच्या m-1 म्हणजेच आपल्या केसमध्ये m-1 इज 2 आहे. तर 2 सॅम्पल हे पहिले ह्याच्यामध्ये ॲड करावे लागतील. ओके. सो आपण सिक्वेन्सेस तशा प्रकारे लिहून घेऊयात. इथे लिहू y1 ऑफ n सिक्वेन्स 3 2 2 -1 0. हे आपले m-1 इज इक्वल टू 2 आहे सॅम्पल. त्याला ओव्हरलॅप करायचं आहे y2 ऑफ n. इथे येईल आपला y2 of n 1 4 6 5 2. आता हे m-1 सॅम्पल्स आपल्याला ह्या y3 of n च्या पहिल्या m-1 सॅम्पल बरोबर ओव्हरलॅप करायचे आहेत. सो y3 of n आपण इथे लिहूयात 0 1 0 1 3 2. ओके. आणि y4 ऑफ n चे ओव्हरलॅप करायचे. सो थोडंसं कंजेस्टेड लिहूयात 5 2 6 5 2 0 1 3 3 2. लास्ट y4 of n
लास्ट सॅम्पल बरोबर ओव्हरलॅप करायचे आहेत आपल्याला 1 1 1 0 0. ओके. आता ॲड करायचे आहेत आपल्याला सॅम्पल्स, जे ओव्हरलॅप होतात ते सॅम्पल ॲड करायचे आहेत. हे 2 सॅम्पल ह्या 2 सॅम्पल बरोबर, हे 2 सॅम्पल ह्या 2 सॅम्पल बरोबर आणि हे 2 ह्याच्या बरोबर असे आपल्याला ॲड करायचे आहेत सॅम्पल. पहिला सॅम्पल येईल इथे, हा आहे आपला फायनल आउटपुट y ऑफ n 3. दुसरा सॅम्पल येईल 2. तिसरा सॅम्पल येईल 2 1 -1 0 0 + 4 4. हा येईल 6 ॲज इट इज. 5 + 0 5 2 + 1 3. दिस again 3. this 3 + 1 4 3 and 1. And this rest of these 2 zeros you can write it or no. So zero padding is allowed, so you can take the sequence up to this part or take the whole sequence. The answer is going to be the same thing. So here we are doing addition of m-1 overlapping samples. That's why this method is called as overlap and add. So these we have studied 2 methods for filtering of long data sequences using DFT. This is called as block convolution or block processing. We learned 2 methods, overlap and add method and overlap and save methods.